विश्राम गाईज डे 3 आणि वन डे स्टार्ट करणार आहे. त्याच्या जस्ट बाहेर रिवर आहे आणि फुलगार पाणी येते. तर हे हॉटेलचा तिकडे जाताना व्ह्यू रिव्हरकडं. या हॉटेलमध्ये 3 इमारती आहेत आणि एका इमारतीत 24 रूम आहेत. तर ब्लॉक वाईज त्याने अलॉट केले. ही सगळी पार्किंग एरिया हॉटेलची. हॉटेलचं हे गार्डनचाच एरिया मोठा आहे. पार्किंगला 3 जागाच दिलेली आहे. हेच ती रिव्हर ज्याच्याबद्दल बोलतो तो. छानशी रिव्हर आहे आणि सनराईज. तर गाईज आम्ही इथं कालच्याच ह्याच्यावर आलो आहे. तर इथनं टॅक्सी रेंट करायची आहे आणि आम्ही जाणार आहे व्हॅलीजला. 3 व्हॅली आहेत. तर टॅक्सी रेंट पहिल्यापासून केलेला आहे. तर त्यांची लिमिट 1 आवरची आहे, पण आपण एक्स्ट्रा पे करून वाढवू शकतो. आणि टॅक्सीचे रेंट ऑलरेडी पे केलेला आहे आम्ही. तर ह्यो ऋषी आमचा मेंबर. अजून एक 3-4 मेंबर उरले आहेत जे तुम्हाला आज इंट्रोडक्शन देतो सगळ्यांचं. आणि ही मंद आणि ही आहे तन्वी. हाय. तर पुन्हा ट्रॅफिक जाम झाले आणि ही आहे आरू व्हॅली. तिथं जाणार आहे आम्ही. आणि इथं पुढं आहे व्ह्यू पॉईंट. तिथं जाऊन थोडे फोटो काढीन. वरपर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाऊन तिथपर्यंत. सुंदरचं असं दृश्य व्ह्यू पॉईंटचं. तर फायनली आलेलो आहे आम्ही व्हॅलीला. तर ही आहे ती व्हॅली. ती व्हॅली आणि बॅक साईडला पण एक व्हॅली आहे, ती वाली व्हॅली. तर असं 2 व्हॅलीच्या मध्ये हे टुरिस्ट डेस्टिनेशन केलं आहे त्यांनी. आणि इथं खायला बरंच काय काय आहे, जसं की फ्रेश ॲपल ज्यूस मिळतं. भेळच्या तर गाड्या आहेत, पाणीपुरी आहेत आणि पॉपकॉर्न आहे. आणि बघा आलं पॉपकॉर्न. तर जास्त करून गाड्याच आहेत सगळ्या इथं. लोकल गाडी असली तर तुम्ही असं आणू शकता तुमची गाडी, किंवा वैयक्तिक त्यांचं टॅक्सी युनियन आहे. तर टॅक्सी युनियन तिथं खाली राहते. आणि यस, तर मग अशी आम्ही तिथं होतो. तर रेस लागलेली आमच्यात आणि काही जण इथनं गेले ते पार्किंग एरिया म्हणून. आम्ही इथनंच उडी मारली मधनं. तर आपल्याला जायचं आहे ह्या डोंगरावर वर. तर चला. लास्ट नंबर लवकर या, लई चढायचं अजून. हां, रील स्टार कसं पडल्यात बघा. जरा चढले नाही टेक लगे पडाय चालू. ऑब्विसली गाईज विनर असणार आहे. सगळी लय मागायचं. काश्मीर युअर ब्युटी. तुम्हाला शेवट येऊन कसं वाटते? एक नंबर. तुझा किती नंबर? 3rd. तुझा काव्या? सेकंड लास्ट. का लास्ट? शी हे मी लास्ट बट 1. या प्रकार घाण ट्रॅफिक आहे ना गाईज. एकच ब्रिज असल्यामुळं अर्धा तास झालं. शेवटी आम्हाला उतरून ट्रॅफिक क्लिअर करायला लागली. ही क्रेटा आहे ना, ही याला का चालवायला येत नाही बरं ह्या मालकाला. उगं गाडी घालायला मध्ये 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 मध्ये. ही 1 किलोमीटर नंतरची ट्रॅफिक आहे. मी जिथं होतो तिथनं एवढं जास्त ट्रॅफिक आहे इथं. एक तर संडे आणि त्यात सगळ्यांना इकडे जायचं आहे. चांगलं आहे. 2-2 लेन केल्यात. काय बोलायचं. बघ आता क्लिअर झालं. पुढे चाललंय. गाईज, व्हॉट अबाउट दिस ब्युटी और दिस व्यू? क्लास. मॅन्डेटरी. काश्मीरी पुलाव, पनीर पराठा. बस वेलकम टू चंदनवारी. तिथं जातो आता वर. तिथं वरच जातो. थांबा जरा. तर आता इथं झालंय असं की इथं एक माईन ब्लास्ट करणार आहेत. इथं आर्मी कॅम्प लावले. तर पुढे सगळे मिलिटरीचे कॅम्प आहेत. तर इथे एक माईन ब्लास्ट होणार आहे. त्यामुळे त्यांनी तिथं जायला काय अलाव करून झालं. तर थोड्या वेळाने तर इथं चौकशी केली मी. तर त्यांनी म्हणतात की तिथं रस्ता वगैरे बनवायला, त्यामुळं तिथे मध्ये असं डोंगर होतात छोटेफार टनल टाईप करायला त्यांनी लँडमाईननं उडवतात रस्ता. तोपर्यंत तुम्ही बकरी बघा.
मार 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 कमी मार. पहलगाम द व्हॅली ऑफ शेपर्ड. तर इथं ही लोक टॅक्स देतात आणि रस्ता ब्लॉक करतात. म्हणजे ही लय असतात रस्त्यावरनं जातात. ही पण आपल्या इथं कसं असतं तसं, पण इथले रस्ते छोटे आहेत, नॅरो आहेत. त्यामुळं त्यांनी टॅक्स दिल्यामुळे त्यांना काहीच बोलता येत नाही आणि त्यांचंच आहे शेवटी घर. लँडमाईन जस्ट ब्लास्ट झाले आणि हे बघा अवघड आहे. तर आता तिकडं काय जाणार नाही कारण आम्हाला वाटलं ते ब्लास्ट व्हायला वेळ होईल. तर आता पुढच्या स्टॉपला रीच आवर नेक्स्ट डेस्टिनेशन. तर आता आपण आलेलो आहो बेताब व्हॅलीला. पियुषच्या मागे आहे चंदनवाडी, इकडच्या बाजूला आहे पेलगाम. तर बेताब व्हॅली ही एक फेमस व्हॅली आहे जिथे शूटिंग झालेली आहे बेताब मूवीची. सनी देओल ह्याचा हिरो होता. चला तर मग आपण आता एन्जॉय करूया बेताब व्हॅली. ही आहे ती बेताब व्हॅली आणि व्हॅली खूप सुंदर आहे. तर इथं गार्डन आहे आणि प्रत्येकाला एंट्री फी 100 रुपये. तुम्हाला म्हटलेलं कालच कुठं पण जावा एंट्री फी घेतातच. तर सुंदरसा असा व्ह्यू आहे. आणि हां, काश्मीरमध्ये एक ऑब्झर्व केलं आपण तर कुठेही तुम्ही टेंट लावला तरी तुम्हाला कायच म्हणत नाहीत. फुल परमिशन आहे गव्हर्नमेंटकडनं आणि तुम्ही कुठेही राहू शकता. तर इन केस फ्युचरमध्ये नाही, इन केस नाही 100% फ्युचरमध्ये आपण इथं कॅम्पिंगला येऊ आणि मला ते कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. आणि शुअर शॉट बाईकनं येऊ. आपल्याला एक रायडरचा ग्रुप भेटला इथं, त्यांनी फिरायला आलते, पण मोस्ट ऑफ सगळी लेह लडाखच करतात. यस, क्रिकेट खेळायला बघायचं. झालं बंद पोरगी. हॅलो. तर गाईज आम्हाला रूम अलॉट झालेली आहे आणि आजची रूम आहे अशी. तर कालच्यापेक्षा खूप भारी रूम आहे आणि चांगला आहे. ही आहे आमचा मिरर. आता जेवून आलं, जेवून वगैरे सगळंच आलेलं आहे आणि जेवल्यानंतरचं हे मी व्लॉग रेकॉर्ड करते. तर हे वॉशरूमला स्पेस त्यांनी कमी दिलं आहे. ठीक आहे गाईज, ॲज युजल आज आपण आमच्या मामाकडनं काय काय दिवसभर त्यांना आवडलं किंवा काय चांगलं झालं ते जाणून घेऊ. तर बोला. आजचा दिवस मस्त होता. सकाळी आम्ही वॉकिंग केलं आणि आज दिवसभरात माझे 18,000 स्टेप झाले, जे माझ्या टार्गेटपेक्षा जास्त आहे. आणि ओव्हरऑल काश्मीरमध्ये जेवढे व्हॅलीज आहेत आज आम्ही सगळे व्हॅलीज बघितले. अरू व्हॅली, बेताब व्हॅली आणि चंदनवाडी. सो इट वॉज अ प्लेझंट एक्सपिरियन्स, प्लेझंट क्लायमेट, माउंटन with snow caps. We enjoyed a lot. Okay, so thank you guys. Let's call it a day. Good night. Hope you enjoyed it.